हॅलो, हां, नमस्कार. आज एक सुंदर परत मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. बटाट्याची रेसिपी आहे. बटाट्याची भाजी केलेली आहे. पण अशा पद्धतीने ही भाजी करून बघा. 2 घास जास्तच खाल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप करू नका आणि आता वेळ न घालवता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे सुरुवातीला मी घेतलेली आहे सुकी लाल मिरची आणि आपण घेतलेले आहेत 10 ते तर सुकी लाल मिरची घेतली मी 5 ते 6 सुकी लाल मिरची घेतली आणि काजूगर घेतले ते 15 ते 20 काजू घेतलेले आहेत आणि हे तुम्हाला असे एकदम पटकन भिजत म्हणजे आता मी इथे ठेवणार आहे त्याला जरा एक अर्धा तास तरी ठेवणार आहे. त्यामुळे इथे मी गार पाणी वापरते. तुम्हाला 10-15 मिनिटात वापरायचं असतील ना तर गरम पाण्यामध्ये ते असे भिजत घालून ठेवून द्या. आता मी जरा आधीच भिजत घातलेत त्याच्यामुळे मी अर्धा तास आधी भिजत घातलेत त्यामुळे मी साध्याच पाण्यात घातलेले आहेत. ते भिजतात तिथपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. इथे मी उकडलेले बटाटे घेतले. बटाटे जर छोटे अगदी मी आले ना तर उत्तमच. माझे एकदम छोटे नव्हते म्हणून मी एका बटाट्याचे थोडे असे जरा जाडसर तुकडे काढून घेतले. आता 2 टेबलस्पून तेल घेतले. त्याच्यात काश्मीरी लाल मिरची पावडर 1 टीस्पून आणि चवीनुसार मीठ. काश्मीरी लाल मिरची फक्त आपण कलरसाठी घेतलेली आहे. ती सगळं असं तेलावरती जरा मिक्स करून उकडलेले बटाटे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया. इथे मी 5 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. ते आपण असे जरा जाडे असे करून घ्या. अगदी छोटे छोटे बटाटे मिळाले तर खूपच छान. आणि हे आपण मस्तपैकी परतवून घेऊया. आता परतवल्यानंतर आता आपला बटाटा तर शिजलेला आहे पण तो एवढा परतवायचा की त्याचं ना बाहेरचं कवर असतं ना ते थोडंसं क्रिस्पी झालं पाहिजे. अशाने तो आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे अगदी एकदम मीडियम फ्लेमवरती छान असा परतवून घ्यायचा तो की तो नंतर आहे ना असं खाताना एक छान टेस्ट लागते की त्याचं जे वरचं कवर होतं ना ते छान क्रिस्पी असं होतं. अशा पद्धतीने तो आपल्याला बटाटा परतवून घ्यायचा आहे. बटाटा परतला जातो तिथपर्यंत आपण पुढची तयारी करूया. आता सगळा बटाटा परतवून झाल्यानंतर मी साईडला ठेवला. आता आपण इथे तेल घेतले. तेल आता जास्त घेतलं. एक 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतले. त्याच्यात 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी घेतलेली आहे आणि एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो आपण तेलावरती शिजायला ठेवूया. कांदा टोमॅटो छानपैकी तेलावरती आधी परतवून घेऊया. त्याचा सगळा कच्चटपणा निघून गेला की आपण तो त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. परत एकदा सगळं मिक्स करून कांदा आपला छान अगदी एकदम मऊ होईपर्यंत शिजायला ठेवूया. त्याच्यामध्ये 1 टीस्पून आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्याची पेस्ट टाकून घेऊया आणि तीसुद्धा असं व्यवस्थित अशी मिक्स करून आता मीडियम फ्लेवरती कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे अगदी छान मऊ झालं पाहिजे. असं जाडसर असं काय राहिलं नाही पाहिजे. आता कांदा शिजतोय तिथपर्यंत आपण दुसऱ्या तयारीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे. त्या दह्यामध्ये मी 1/4 टीस्पून हळद टाकून घेतली आहे. 2 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे. 1 टीस्पून धणा पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर आणि इथे मी परत लाल तिखट घेतलेले आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. ती पण इथे आपण घेतलेली आहे 1 टेबलस्पून. त्याचं कलरसाठी आपण घेतलेलं आहे कारण का तिखटपणासाठी आपण त्याच्यामध्ये लाल सुकी मिरची, आलं लसूणची पेस्ट अशा सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. गरम मसाला वगैरे आहे त्याच्याने तिखटपणा आपला बॅलन्स मस्तपैकी होतो. आता आपण दह्यामध्ये सगळे मसाले मिक्स करूया. तिथपर्यंत आपला कांदा छान शिजलेला आहे. एकदा कांदा छानपैकी परतवून घेऊया. परत कांदा पूर्ण मस्तपैकी असं मऊ झालं आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं दह्याचं मिश्रण आहे ते टाकून सगळं एकजीव करून घेऊया. आता दह्याला छान तेल सुटेपर्यंत ते आपण तिथे परतवून घ्यायचे. आता दह्याला परतवेपर्यंत आपण जो काजू आणि मिरची घेतलेली होती त्याची पेस्ट करून घेऊया. ती मिक्सरला एकदम बारीक करून घेऊया. तिथपर्यंत आपलं दही आणि कांदा छान शिजतं आहे आणि ते शिजलं की त्याला एक तेल सुटायला सुरुवात होते. ते सगळं होईपर्यंत आपण आपली काजूची पेस्ट तयार करून घेऊया. हे बघा बघितलं तुम्ही तेल छानपैकी सुटलेलं आहे. सगळं आता परत एकदा मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण आपली काजूची पेस्ट टाकून घेऊया.
सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। इथे तुम्ही मीठ आणि तिखटपणाचं प्रमाण बघा, जर तुम्हाला मिठाचं प्रमाण अजून पाहिजे असेल तर मीठ टाकलं तरी चालेल, आणि तिखटाचं प्रमाण तुम्हाला जरा जास्त पाहिजे असेल तर इथे अजून तुम्ही लाल तिखट टाकलं तरी चालेल। इथे मग काश्मीरी लाल मिरची टाकू नका, कारण का कलर आपला आहे व्यवस्थित। आता इथे अर्धा कप मी पाणी टाकलेलं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असे शिजण्यासाठी। आता छान उकळी आलेली आहे। आता आपण जे बटाटे शिजवलेले होते, परतवून घेतलेले होते, ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। सगळं काही व्यवस्थित एकदा मिक्स करूया। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की जरा अजून घट्टपणा आहे तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजून अर्धा कप वाढवलं तरी सुद्धा चालेल। आता इथे थोडी कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी टाकून घेऊया, आणि त्याच्यावरनं आपण फ्रेश क्रीम थोडं टाकूया। जेव्हा जेव्हा तुम्ही ही डिश कोणाला सर्व कराल, जेव्हा ज्याला कोणाला वाढाल, तेव्हा त्याच्यावरती थोडं फ्रेश क्रीम असं टाकून दिलं ना तर दिसायलाही छान आणि खायलाही खूप टेस्टी। अशा पद्धतीने सुंदर टेस्टी अशी आपली ही बटाट्याची रेसिपी तयार केलेली आहे। चला तर मग नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत परत एकदा भेटू। जर ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा, आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा।